नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या 2 योजना बंद होणार। जाणून घ्या सविस्तर माहिती। सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजना सध्या थांबवण्यात येत आहे। सध्या नवीन लाभार्थींना अर्ज करता येणार नाही। यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थींना योजनांचा लाभ देखील मिळालेला नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजना सध्या थांबवण्यात आल्या आहेत। सध्या नवीन लाभार्थींना अर्ज करता येत नाहीत व यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थींना योजनांचा लाभ देखील मिळालेला नाही। राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार लक्षात घेऊन काही योजना गुंडाळल्या जातील असे सांगितले आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख असणाऱ्या भारतातील 73 तर राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचे दर्शन अपेक्षित आहे। या योजनेचा शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी निघाला व त्यानुसार प्रत्येक लाभार्थी शासनाकडून 30,000 रुपयांचा खर्च दिला जात आहे। मात्र ज्यांचे वय सध्या 65 ते 70 वर्षापर्यंत झाले आहे असे हजारो ज्येष्ठ नागरिक अजूनही तीर्थदर्शनाच्या प्रतीक्षेतच आहे। दुसरीकडे 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्ष झालेल्या वृद्धांना चालणे, पाहणे व ऐकण्यासाठी उपकरणे घेता यावी म्हणून तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली होती। 5 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निघाला। लाखो वृद्धांनी अर्ज देखील केले होते, मात्र त्या सर्वांना अजूनही सरकारकडून 3,000 रुपये मिळाले नसल्याची वस्तुस्थिती सध्या समोर आली आहे। लाभार्थींना दोन्ही योजनांचा लाभ मिळेल का? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमधून यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1400 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यापैकी 800 जणांचे तीर्थदर्शन झाले आहे। याशिवाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील काही लाभार्थींना प्रत्येकी 3,000 रुपये मिळाले असून उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच तो निधी मिळावा अशी आशा बाळगली जात आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। ही योजना 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली होती। दुसरीकडे लाडक्या बहिणींना 52,16,412 कुटुंब एका वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचीही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सरकारने जाहीर केलेली होती। त्यानुसार गॅस सिलेंडर खरेदी केल्यावर सरकारकडून त्या लाडक्या बहिणींना वर्षाला 3 सिलेंडरची रक्कम देण्यात येणार आहे। सध्या केंद्राच्या उज्ज्वला गॅस योजनेचेच अंशदान महिलांना मिळत असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ अनेक महिलांना मिळालेला नाही अशी माहिती गॅस वितरकांनी दिली आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।